एक शिस्तप्रिय सनदी अधिकारी म्हणून रामदास पाटील सुमठाणकर यांनी राज्यातील अनेक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत किनवट, देगलूर, हिंगोली, अकोला येथे कार्यरत असताना प्रशासनात एक शिस्तप्रिय अधिकारी आणि नगर परिषदेचा पारदर्शक कारभार करत मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला। केवळ राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा करण्यासाठीच 2 सनदी अधिकारी पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीचा प्रवेश केला आणि पायाला भिंगरी बांधून हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात फिरून पक्ष संघटन मजबूत करीत भारतीय जनता पार्टीचे खोलवर पाळेमुळे रुजवण्यात त्यांना यश आले। ओबीसी चेहरा रामदास पाटील यांच्याकडे पाहिले जाते। येत्या 24 ला होणाऱ्या विधान परिषदेच्या रामदास पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी भाजपाचे नेते तथा आदिवासी नेते प्राकिशन पिराशे यांच्यासह हिंगोली, नांदेड, लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी आणि राजकारणात काम करत असताना त्यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची संधी जवळपास आली असतानाच राजकारणाच्या भोवऱ्यात त्यांना ही संधी मिळावी तसेच त्यांची कामगिरी ही उल्लेखनीय अशीच आहे। कोरोना काळातही कशाचीही तमा न बाळगता त्यांनी आपल्या कामाचा एक आगळा-वेगळा ठसा उमटविला। रामदास पाटील यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे राहण्याची संधी दिली असती तर निश्चितच वेगळे चित्र राहिले असते अशी चर्चा आज सर्वत्र असून एक ओबीसीचा चेहरा म्हणून त्यांची लोकप्रियता 24 जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुका होत असून या निवडणुकीत एक जनप्रिय तरुण म्हणून परिचित असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांना भारतीय जनता पार्टी संधी देवो अशी मागणी किनवट भारतीय जनता पार्टीसह हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे। रामदास पाटील सुमठाणकर यांना संधी मिळाली तर संधीचे सोने करून दाखवतील हे सांगण्यासाठी आता ज्योतिषाची गरज राहिली नाही। आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपा अधिक मजबूत करण्यासाठी सुमठाणकर यांचा निश्चितपणे उपयोग होणार आहे।